छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही नावं ऐकली की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याची एक तेजस्वी प्रतिमा, बरोबर? पण आपण ज्या कथा ऐकत आलोय त्या लोकप्रिय कथांच्या पलीकडे इतिहासाच्या पानांमध्ये काही अशा घटना दडलेल्या आहेत ज्या खूप गुंतागुंतीच्या आहेत, काहीशा वादग्रस्त आहेत आणि अनेकदा त्या दुर्लक्षित राहिल्या आहेत. तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण फक्त प्रचलित कथांवर अवलंबून न राहता ऐतिहासिक पुरावे, मुघल आणि युरोपियन नोंदी आणि आधुनिक संशोधनाच्या आधारे या महापुरुषांच्या कारकिर्दीतले काही असे पैलू समजून घेणार आहोत जे आपल्याला फारसे माहिती नाहीत. चला तर मग या इतिहासाच्या खोलवरच्या प्रवासाला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांपासून. त्यांची ओळख एक आदर्श राजा, एक नायक म्हणून आहेच, पण त्यांचे काही निर्णय असे होते जे केवळ नायकत्वाच्या चौकटीत बसत नाहीत. ते समजून घेण्यासाठी एका अत्यंत कुशल रणनीतिकाराची नजर लागते. स्वराज्य स्थापनेच्या अगदी सुरुवातीच्या काळातली ही गोष्ट. सगळ्यात महत्त्वाची पण तितकीच वादग्रस्त घटना म्हणजे जावळीच्या चंद्रराव मोरेंचं प्रकरण. आता हे मोरे आदिलशाहीचं निष्ठावंत जहागीरदार होते आणि त्यांना शिवाजी महाराजांचा प्रयत्न म्हणजे बंडखोरी वाटत होती. त्यांनी महाराजांना आव्हानच दिलं होतं की तुम्ही कालचे पोरे, तुम्हाला राज्य कोणी दिले? आणि इथेच खरा नैतिक पेच प्रसंग उभा राहतो. एका बाजूला जावळी जिंकणं हे कोकणात उतरण्यासाठी आणि स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी प्रचंड गरजेचं होतं, तर दुसऱ्या बाजूला हे ध्येय साध्य करण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या गेल्या त्याबद्दल इतिहासकारांमध्ये आजही वेगवेगळी मतं आहेत. या घटनेकडे आपण दोन बाजूंनी पाहू शकतो. रणनीतीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर जावळी जिंकल्यामुळे वासोटासारखा अभेद्य किल्ला महाराजांच्या ताब्यात आला आणि स्वराज्याच्या सीमा खूप सुरक्षित झाल्या. पण याच मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांच्या भावांचा ज्या प्रकारे शेवट झाला त्याला काही इतिहासकार राजकीय हत्या असंही म्हणतात. या घटनेने एक गोष्ट मात्र नक्की झाली. इतर मराठा सरदारांना एक कडक संदेश गेला की स्वराज्याच्या आड जो कोणी येईल त्याला माफी मिळणार नाही. आता वळूया सुरतेच्या मोहिमेकडे. या घटनेला मुघल इतिहासकार सरळ लूट असं म्हणतात, तर मराठा इतिहासकार याला शत्रूच्या आर्थिक नाड्या आवळणं असं म्हणतात. पण सत्य कदाचित या दोन्ही शब्दांच्या पलीकडे कुठेतरी आहे. त्या काळातले युरोपियन नोंदी जर आपण पाहिल्या तर एक वेगळं चित्र समोर येतं. ही काही अंधाधुंद लूट नव्हती, तर एक अतिशय सुनियोजित लष्करी कारवाई होती. महाराजांनी फक्त शहरातील सर्वात श्रीमंत व्यापाऱ्यांना आणि मुघल अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं होतं. यातून जो प्रचंड पैसा मिळाला तो सगळा स्वराज्यातले किल्ले बांधण्यासाठी आणि सैन्य उभारणीसाठी वापरला गेला. त्यामुळे याला केवळ लूट म्हणण्याऐवजी औरंगजेबाच्या खजिन्यावर केलेला सर्जिकल स्ट्राईक म्हणणं जास्त योग्य ठरू शकतं. पन्हाळगडाच्या वेड्यातून महाराजांच्या सुटकेची थरारक कथा आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. पावनखिंडीतलं बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान तर आपण कधीच विसरू शकत नाही. पण याच थरारनाट्यात आणखी एका वीरानं बलिदान दिलं होतं ज्यांची कहाणी अनेकदा पडद्याआडच राहते. त्यांचं नाव होतं शिवाकाशी. ही एक अत्यंत धाडसी आणि तितकीच कल्पक योजना होती. शिवाकाशी दिसायला हुबेहूब महाराजांसारखे होते. त्यांनी महाराजांचाच वेश धारण केला आणि मुद्दामहून शत्रूच्या हाती लागले. यामुळे शत्रूचा पूर्णपणे गोंधळ उडाला आणि महाराजांना तिथून निसटण्यासाठी तो अत्यंत मौल्यवान वेळ मिळाला. शिवाकाशीद यांना हे पक्क माहीत होतं की ते मृत्यूच्या दारात जात आहेत, पण तरीही त्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आता आपण मराठा इतिहासाच्या एका अशा अध्यायाकडे वळतोय ज्याबद्दल कदाचित सगळ्यात जास्त गैरसमज पसरवले गेले आहेत. छत्रपती संभाजी महाराज, एक असं व्यक्तिमत्व ज्यांची प्रतिमा अनेकदा खूप चुकीच्या पद्धतीने रंगवली गेली. ब्रिटिश इतिहासकार ग्रँड डफसो किंवा मुघल लेखक आणि काही बखरकार यांनी संभाजी महाराजांचं चित्रण एक व्यसनी, संतापी आणि बेजबाबदार राजा असंच केलं आहे. पण थांबा, पुरावे काय सांगतात? आणि हेच पुरावे आपल्याला अक्षरशः थक्क करतात. ज्या राजावर व्यसनाधीनतेचे आरोप केले जातात त्याच राजानं वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषणम सारखा राजनीतीवरचा एक सखोल ग्रंथ लिहिला होता. आणि एवढंच नाही तर 7 शतक, नायिकाभेद आणि नखशिक हे ग्रंथही त्यांनी लिहिले. आता साधा प्रश्न आहे, एक बेजबाबदार आणि व्यसनी तरुण इतका प्रगल्भ ग्रंथ लिहू शकतो का? हा एकच प्रश्न त्यांच्यावरच्या सगळ्या आरोपांना खोटं ठरवतो. संभाजी महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात वादग्रस्त घटना म्हणजे त्यांचं मुघल सरदार दिलेर खानाला जाऊन मिळणं. या घटनेचा वापर करूनच त्यांच्यावर पितृद्रोही असल्याचा शिक्का मारला जातो. पण यामागे 2 शक्यता आहेत. एक तर हा मुघलांच्या गोटात जाऊन त्यांच्या आतल्या हालचाली समजून घेण्याचा एक डावपेच असू शकतो, किंवा दरबारातल्या कटकारस्थानांना कंटाळून रागाच्या भरात उचललेलं ते एक पाऊल होतं. आणि रायगडावरची ही अंतर्गत कटकारस्थानं काही साधीसुधी नव्हती.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तर रायगडावर सत्तेचा एक रक्तरंजित खेळ सुरू झाला होता. विचार करा, संभाजी महाराज तेव्हा पन्हाळ्यावर होते आणि त्यांना शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी कळूच दिली नाही. इकडे रायगडावर अण्णाजी दत्तोंसारख्या मंत्र्यांनी अल्पवयीन राजाराम महाराजांना गादीवर बसवलं. इतकंच नाही तर नंतर संभाजी महाराजांना अन्नातून विष देऊन मारण्याचाही प्रयत्न झाला. जेव्हा हा सगळा कट उघडीस आला तेव्हा संभाजी महाराजांनी दोषींना हत्तीच्या पायी देण्यासारखी अत्यंत कठोर शिक्षा दिली. या घटना त्यांच्या कठोरपणामागची पार्श्वभूमी स्पष्ट करतात. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतल्या या सगळ्या वादळातून आपण आता त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या आणि सर्वात प्रेरणादायी टप्प्याकडे येतोय. 1683च्या गोवा मोहिमेबद्दल पोर्तुगीजांनी खूप गंभीर आरोप केलेत. त्यांनी असं लिहून ठेवलंय की मराठा सैन्यानंच स्त्रियांवर अत्याचार केले आणि चर्च लुटली. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही मोहीम पोर्तुगीजांनी चालवलेल्या क्रूर इन्क्विजिशनला म्हणजे सक्तीच्या धर्मांतराला दिलेलं प्रत्युत्तर होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही भारतीय किंवा पर्शियन स्रोतांमध्ये या आरोपांचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे हे आरोप म्हणजे स्वतःचा पराभव झाकण्यासाठी केलेला अपप्रचार असण्याची शक्यताच जास्त आहे. फेब्रुवारी 1689मध्ये कोकणात संगमेश्वर इथे मुघल सरदार मुकर्रब खानानं अचानक हल्ला केला आणि संभाजी महाराज व त्यांचे मित्रकवी कलश यांना कैद केलं. असं म्हटलं जातं की त्यांचे मेहुणे गणोजी शिर्के यांनीच वतनाच्या लालसेपोटी मुघलांना गुप्त माहिती दिली होती. अर्थात याबद्दल कोणताही ठोस पुरावा आज उपलब्ध नाही. बहादूरगडावर त्यांना खुद औरंगजेबासमोर हजर करण्यात आलं आणि तिथे त्यांच्यासमोर एकच अट ठेवण्यात आली: धर्म बदला आणि जीवनदान मिळवा. पण मृत्यू डोळ्यासमोर दिसत असतानाही संभाजी महाराज अजिबात डगमगले नाहीत. त्यांनी धर्मांतर करायला बाणेदारपणे नकार दिला आणि त्यांचे मित्र कवी कलश तेही त्यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत तितक्याच ठामपणे उभे राहिले. या नकारानंतर त्यांच्यावर अमानुष कल्पनाही करता येणार नाहीत असे अत्याचार करण्यात आले आणि अखेर 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. औरंगजेबाला वाटलं खेळ खल्लास, मराठा साम्राज्य संपलं. पण झालं मात्र नेमकं उलटं. संभाजी महाराजांच्या या बलिदानानं संपूर्ण मराठा समाज पेटून उठला आणि पुढची 27 वर्ष त्यांनी मोगलांशी असा काही लढा दिला की औरंगजेबाला याच दख्खनच्या मातीत देह ठेवावा लागला. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, आपण इतिहासाकडे कसं बघतो? केवळ निर्दोष चुका न करणाऱ्या नायक शोधण्यासाठी, की त्यांच्यासारख्याच चुका करणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या, पण तरीही एका असामान्य ध्येयासाठी लढणाऱ्या माणसांकडून काहीतरी शिकण्यासाठी? या महापुरुषांचे निर्णय, त्यांच्या चुका आणि त्यांचं बलिदान हेच आपल्याला इतिहासाचा खरा अर्थ शिकवतात.